आपण सांख्य दर्शनाचं निरनिराळ्या प्रकारांनी खंडन केलं. सांख्यांचं खंडन करून झाल्यानंतर त्यांच्याचमुळे किंवा त्यांच्याच बरोबर वैशेषिकांचा परमाणुवाद आहे आणि त्यांचे परमाणुही एका विशिष्ट नियमाचा विचार न करता किंवा त्याच्याविषयीचं विशिष्ट स्पष्टीकरण न देता त्यांनी त्या परमाणुवादाची चर्चा केलेली असल्यामुळे तेही मत सांख्यांच्या बरोबर खंडित होतं. कारण त्यांनी अचेतन परमाणु आणि त्या परमाणूंचा समुदाय एकत्र होणं याविषयीचं जे त्यांचं प्रतिपादन आहे किंवा जे विश्लेषण आहे ते सगळं गुंतागुंतीत टाकणार आहे. त्यांनी जे पदार्थ मानलेले आहेत ते पदार्थही पुष्कळ अनित्य आहेत. त्यांनी जवळजवळ अर्ध्याधिक पदार्थ अनित्य मानलेले असल्यामुळे त्यांना अर्धवैनाशिक असं म्हणतात. वैशेषिकांना अर्धवैनाशिक म्हणजे निम्म्या पदार्थांना त्यांनी अनित्य म्हटलंय, निम्म्या पदार्थांना अस्तित्व नाही असं म्हटलंय. म्हणून त्यांना विनोदानी म्हणा, उपहासानी म्हणा, चेष्टेनी म्हणा, काही म्हणा, पण त्यांना अर्धवैनाशिक असं म्हटलं जातं. आता हे जे आज आपण जो विचार करणार आहोत तो बौद्ध मताचा करणार आहोत. बौद्ध मताचं खंडन आज आणि उद्या आपल्याला 2 दिवस लागतील बौद्ध मताला. तर आत्तापर्यंत आपण खंडन करताना, सांख्य मताचं खंडन करताना काही गोष्टी आपण गृहीत धरल्या आणि आपण खंडनाला सुरुवात केली. कोणत्या गोष्टी गृहीत धरल्या? जे आपण गेल्या वेळी ब्रह्माविषयीचं निरूपण केलं होतं आणि त्यावेळी जगदुत्पत्तीचं निरूपण केलं होतं ते आपण निश्चित धरून किंवा गृहीत धरून आपण विषय पुढे मांडला. त्याचं कारण असं की पुन्हा इथे पुढे 3ऱ्या आणि 4थ्या पादामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केलेलीच आहे. ती चर्चा जीवाच्या विषयी आहे. ती चर्चा पुष्कळ रोचक आहे. ती अशी कटकटीची चर्चा नाही आहे. कारण एकदा या लोकांचं खंडन झालं म्हणजे बौद्ध आणि जैन हे खंडन झालं की पुढचा जो विषय आहे तो वेदांत मत काय सांगता असा विषय आहे. त्यामुळे वेदांत मतांनी सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया काय मांडली आहे, वेदांत मतामध्ये त्यांनी जीवाचं स्थान काय आहे, जीवाची व्याख्या काय केली, सृष्टीचं स्वरूप काय आहे, प्राणाचं स्वरूप काय आहे, कर्माचं स्वरूप काय आहे, अशा अनेक गोष्टींची चर्चा त्यांनी पुढे केलेली आहे. ती थोडक्यात जे आपल्याला माहीतच आहे, फक्त त्याचा उल्लेख करून आपण पुढे जाऊ. तर तेव्हा वेदांत मत जेव्हा बघू त्यावेळी सांख्यमताची काय कमतरता आहे ते तर आपल्याला तिथे लक्षात येईल. आणि आत्तासुद्धा बघताना एकाच मुद्द्यावरती आपण आज जवळजवळ 10 तारखेपासून काल आपण जे 18 तारखेपर्यंत आपण जे चर्चा करत आलो ते सांख्यांच्या वेगवेगळ्या युक्तिवादांनी त्यांनी वेदांत मताला कसं परास्त करण्याचा प्रयत्न केला. ते सगळे वेगवेगळे युक्तिवाद आहेत आणि मूळ जे सांख्यांचं जे दर्शन आहे त्या दर्शनामध्ये वेदांत मतापेक्षा काही फारसा भेद नाही. फक्त त्यांनी पुरुष वेगळे मानले आहेत. प्रकृती जड असून ती जगाची निर्मिती करते असं म्हटलेलं आहे आणि ती प्रकृतीच त्या पुरुषाला मोक्ष देण्याला उद्युक्त करते. ती प्रकृतीच त्या पुरुषाला भोग देण्याकरता तिच्याकडून हालचाल करते. ह्या सगळ्या गोष्टींचं प्रयोजन आणि हे काही तिथे जमत नाही किंवा ते तर्काच्या दृष्टीने ते योग्य अशा तत्वज्ञानाच्या भूमिकेवरती सिद्ध करता येत नाही. आणि यातून आता सांख्य मताच्या ठिकाणी आपण काल जे बघितलं तो विषय बघताना आपण थोडा घाईघाईने बघत पुढे गेलो. कारण सांख्य दर्शन काही पुन्हा आपण समजावून घेत बसलो नाही. कारण पहिल्या भागामध्ये आपण सांख्य दर्शन समजावून घेतलं होतं. आता आज उलट करणार आहोत आपण. आज आधी बौद्ध दर्शन समजावून घेणार आहोत आणि मग खंडन कसं केलं ते पाहणार आहोत. कारण काल माझ्या असं लक्षात आलं की त्या खंडनाच्या वेळी जेव्हा कुठलाही मुद्दा उपस्थित केला तेव्हा तो आपण ह्यावेळी चर्चेला नव्हता. तो मागच्या भागात चर्चा केली होती पण ते इतका कालानंतर त्याचा पुन्हा संगती लावायला अवघड जातं. तर आज बौद्ध दर्शन तर आपण पूर्वी घेतलेलंच नाही आहे. आता बौद्ध दर्शनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा करायची आपल्याला त्या चर्चेचं स्वरूप असं आहे की मगाशी आपण म्हटलं की हे वैशेषिक जे आहेत जे परमाणुवादी आहेत. आपण कणादांचं बघितलं की कणाद हे पिलवाहा म्हणजे परमाणू हे परमाणू एकत्र येतात आणि त्याच्यातून जग निर्माण होतं. मग ते द्व्यणुक, मग त्यांच्यापासून आणखीन त्या दोघांच्या एकत्रित येण्याने जगाची उत्पत्ती होते.
दोन अणू एकत्र येण्यानी. मग आपण काल चर्चा करून सांगितलं त्याप्रमाणे की जे व्यासांनी खंडित केलेलं आहे की दोनच अणू कसे महाभूतांच्या ठिकाणी जर तुम्ही म्हणता ते एकत्रित उत्पन्न होतात, तर आकाशातून वायूतून अग्नी उत्पन्न झाला की आकाश वायू या दोघांचाही परमाणू त्या अग्नीत आहे, म्हणजे 3 परमाणू झाले. जलामध्ये तर त्या चौघांचे परमाणू झाले, कारण आकाश झालं, वायू झाला, अग्नी झाला आणि चौथा जल झाला. आणि पृथ्वीच्या ठिकाणी तर 5 परमाणू झाले वगैरे वगैरे. आणि अशा तऱ्हेने त्याचं खंडन केल्यानंतर आणि त्यांनी अनेक गोष्टी अनित्य मानलेल्या असल्यामुळे त्यांना आपण आत्ता म्हटलं तसं ते अर्धवैनाशिक आहेत. तर बौद्धांच्या बाबतीमध्ये खंडन करताना शंकराचार्यांनी त्यांना पूर्ण वैनाशिक असं म्हटलेलं आहे, कारण बौद्धांची सूत्रच आहेत. बौद्धांची सगळी सूत्र आता आपण पाहणार आहोत. आता खंडन करताना जे बौद्धांचं आणि जैनांचं खंडन आहे ते कुणी केलं? ते व्यासांनी केलं का? कारण व्यासांच्या वेळी तर काही जैन किंवा बौद्ध नव्हते, तो संप्रदाय त्यानंतर आलेला आहे. कारण आपण आपल्या कालमान पद्धतीप्रमाणे सुद्धा पाहिलं तरी सुद्धा बौद्धांचा काळ आणि जैनांचा काळ साधारण 2500 वर्ष मागे जातो. हे महाभारत युद्धानंतरचा काळ आहे. म्हणजे त्यांच्यासमोर म्हणजे व्यासांच्या समोर बौद्ध प्रत्यक्ष बौद्ध धर्माचा प्रसार करताना दिसलेले नाही आहेत किंवा भेटलेले नाही आहेत. मग बौद्धांचं खंडन कोणी केलं? शंकराचार्यांनी केलं. आणि शंकराचार्यांनी खंडन करताना शंकराचार्यांनी मायावाद का स्वीकारला? मायावाद स्वीकारण्याचं शंकराचार्यांना एकमेव कारण आहे, कारण बौद्धांचं खंडन करताना त्यांना मायावाद स्वीकारूनच त्यांना विषय मांडावा लागला. म्हणजे तत्वज्ञानाची मांडणी करताना या बाकीच्या आचार्यांनी जशी केली आहे त्या पद्धतीने जर मांडणी केली असती तर त्यांचं खंडन करणं अवघड गेलं असतं. आणि ती तत्वज्ञानाची भूमिका पण आहे. म्हणजे केवळ बौद्धांच्या करता मायावाद स्वीकारला असं नाही, बौद्धांच्या सारखं बौद्ध म्हणतात. कारण काय आहे, शंकराचार्य सुद्धा म्हणतात ना की ब्रह्मसत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग जर जगत मिथ्या आहे तुम्ही म्हणता, मायेमुळे हे जग म्हणजे भ्रम आहे, हे जग म्हणजे काही नाहीच आहे, हे आज जगाच्या ठिकाणी एक ब्रह्मच भरून राहिलंय, ते म्हणतात शंकराचार्यांना की तुम्ही जर असं म्हणता तर मग बौद्ध म्हणतात त्यात काय चुकलं. आता आपण जेव्हा बौद्ध दर्शन पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे शंकराचार्यांच्यावरती एक आरोप करतात. ते म्हणतात तुम्ही प्रच्छन्न बौद्ध आहात, म्हणजे आम्ही बौद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ना तेच तत्वज्ञान तुम्ही सांगता, पण तुम्ही उघड उघड आमच्यासारखे बौद्ध म्हणून सांगत नाही. तर तुम्ही झाकलेले आहात, आपण छुपे रुस्तुम म्हणतो ना तसं तुम्ही झाकलं माणिक आहात आणि तुम्ही भाषा आमचीच बोलता आहात. पण आमची भाषा बोलत असून सुद्धा तुम्ही मात्र ती वेगळ्या पद्धतीने मांडता आहात. त्यामध्ये शंकराचार्यांनी खंडन करताना भागवतातल्या पण एका भूमिकेचं खंडन केलंय, पण तो विचार आपण इथे मांडणार नाहीये, कारण ती भूमिका केवळ तात्विक आहे. ज्याला आपण टोटल टेक्निकल म्हणतो ना तसा अगदी चतुर्व्यूह आणि त्याच्या ठिकाणी त्या देवतांच्या त्या 4 व्यूह देवता मानलेल्या आहेत भागवतानी, तर त्याचं खंडन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या पुढे मांडण्याचा हेतू असा की व्यासांनी भागवत लिहिलं, भागवतामधला सगळा विचार व्यासांचा आहे, पण तो व्यासांचा विचार शंकराचार्यांना पटला नाही. जाता जाता पासिंग रेफरन्स देऊ आपण त्याचा, पण त्याच्या बारकाव्यात शिरायला नको. तर ते जे 4 मानलेले आहेत ईश्वराचे ते व्यूह, तर त्याच्यामध्ये हा विचार शंकराचार्यांना पटला नाही म्हणून त्यांनी त्यांचं सुद्धा खंडन केलेलं आहे. म्हणजे व्यासांचं सुद्धा खंडन आलेलं आहे. म्हणजे जैनांचं आणि बौद्धांचं खंडन कोणी केलं? सूत्र आहे. आता आपण बघताना सूत्राच्याच आधाराने पुढे जाणार आहोत बौद्धांचं खंडन करताना. म्हणजे किती प्रकारचे विचार असू शकतात. वेदामध्ये अनेक प्रकारच्या विचारांना स्थान दिलेलं आहे. ते सगळे विचार त्याच्यात अंतर्भूत केलेले आहेत आणि त्या विचारांचं खंडन केलंय. पण बौद्ध नावाने खंडन केलंय, जैन नावाने खंडन केलंय असं नाही आहे झालेलं. तिथे जे खंडन झालेलं आहे ते या प्रकारचा विचार ही संभाव्यता नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या संभाव्य गोष्टी आहेत त्या त्या गोष्टींचं खंडन व्यासांनी केलेलं आहे. पण शंकराचार्यांनी पुढे अधिक सविस्तरपणाने त्याचं खंडन केलंय. आता जे बौद्ध दर्शन आहे
त्या बौद्ध दर्शनामध्ये मुळात वस्तुस्थिती अशी आहे की बौद्धांचं दर्शन हे मुळात गौतम बुद्धांनी उभं केलेलंच नाही आहे. गौतम बुद्धांची एकच भूमिका होती आणि ती भूमिका म्हणजे अशी होती की कोणत्याही स्थितीमध्ये माणसाला दुःख होता कामा नये, माणूस दुःखी असता कामा नये, हे दुःख त्याच्यापासून दूर राहावं एवढ्या एका गोष्टी करता म्हणून त्यांनी आपल्या बाजूनी, कारण आपल्याला त्यांचं चरित्र माहिती आहे की पुढे हा मनुष्य अशा प्रकारचा योगी किंवा मोठा वीतरागी असा वैराग्यशील होणार आहे, म्हणून त्यांच्या वडिलांनी मुळातच त्यांना जगातलं दुःख दिसू नये म्हणून आपल्या राजवाड्याच्या बाहेर जाऊच दिलं नाही. पण योगायोगाने ते एक मृत्यू पाहतात आणि त्यांच्यामध्ये बदल घडतो आणि विवाहित असलेले गौतम बुद्ध आपल्या पुत्र आणि पत्नींचा त्याग करून निघून जातात आणि मग ज्ञान मिळवण्याच्या करता म्हणून ते जी धडपड सुरू करतात त्याच्यामध्ये त्यांचं मत किंवा त्यांची भूमिका. आता बघा ते प्रच्छन्न बौद्ध कसं म्हणतात त्या भूमिकेशी, जसं शंकराचार्य म्हणतात की या जगामध्ये हे सगळं मिथ्या आहे. बौद्ध असं म्हणतात या जगामध्ये काहीच नित्य नाही आहे, नाहीतरी जगामध्ये गच्छती ती जगत, या जगामध्ये सगळं गतिमान आहे. जे दृश्य जगत आहे ते लयाला जाणारच आहे, त्याबद्दल काही वैदिकांना सुद्धा अडचण नाही आहे किंवा शंकराचार्यांना सुद्धा अडचण नाही. पण बौद्ध म्हणतात आम्ही काहीच स्वीकारत नाही. बौद्धांनी असं म्हटलं आहे की आम्ही कशाचाच स्वीकार करायला तयार नाही आणि त्यामुळे ते म्हणतात आम्ही सगळंच अनित्य मानतो. म्हणजे कोणतीही गोष्ट टिकणारी नाही, कोणतीही गोष्ट स्थिर नाही, कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. म्हणजे समजून घेताना शाश्वत असं काहीच नाही. आपण जसं परब्रह्म हे एक शाश्वत तत्व आहे म्हणतो, ते म्हणतात काहीच शाश्वत नाही आहे, एकही गोष्ट शाश्वत नाही आहे. या जगामध्ये अभ्यास करावा, समजून घ्यावी, कल्पनेनी समजावी, कळावी, अनुमानाने कळावी अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी शाश्वत आहे. आता जे काहीच मानत नाहीत त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा किंवा ते कसं विश्वासाचं स्वरूप आहे. आता म्हणजे ते कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत असं आहे का. तर आपल्याकडे जसं म्हटलंय ना की म्हणजे मला कोणतीच इच्छा नाही, मला काहीच मिळवायचं नाही, मला काहीच करायचं नाही, मला कधीच दुःख होत नाही, माझा कधीच अपमान होत नाही, मला असं कधीच वाटत नाही, असं जे माणसाचं स्वतःबद्दलचं वाटणं आहे आणि सांगणं आहे ते एक मुळातच वाटणं आहे. म्हणजे बौद्धांनी जेव्हा म्हटलं आम्ही काहीच मानत नाही, आम्ही काहीच मानत नाही हे एक मानणंच आहे. की जसं एका उर्दू शायराने म्हटलेलं आहे की अब यही आरजू है कि कोई आरजू न हो, की आता एकच अशी इच्छा आहे की मला पुन्हा कशाची इच्छाच होऊ नये. पण हीच मुळात एक इच्छा आहे ना की मला कशाची इच्छा होऊ नये. तसं म्हणाले की या ठिकाणी हे बौद्ध जेव्हा आम्ही काहीच मानत नाही, काहीच मानत नाही म्हणतात ते एक त्यांचं आग्रहाचं मानणंच आहे, ते त्यांचं आग्रहाचं प्रतिपादनच आहे. त्याकरता एक चांगला दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की आपण आपल्या तोंडाने सांगतो की माझ्या तोंडात जीभ नाही, असं सांगणारा मनुष्य जीभ असल्याशिवाय बोलूच शकत नाही. त्याला माझ्या तोंडात जीभ नाही हे जीभ असल्याशिवाय सांगता येत नाही. तसं मी कशावरच विश्वास ठेवत नाही हे म्हणण्याकरता काहीतरी विश्वासूनच ते बोलावं लागतं, विश्वासाशिवाय बोलताच येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की गौतम बुद्धांनी तत्वज्ञान नाही निर्माण केलं, पण दुःखाच्या निवृत्तीच्या करता शोध घेतला. त्यांना असं वाटलं दुःख निवृत्त झालं पाहिजे. मग दुःख कशात आहे. त्यांना असं वाटलं की दुःख हे मी आणि माझं आणि अहंकार याच्यामध्ये दुःख आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की या मीलाच नाकारा, हा कोणीच नाही, मी काहीच नाही, माझं अहंकार नावाची गोष्टच नाही. त्या मीला नाकारताना त्यांनी नित्य आणि सत्य पण नाकारलं. काही स्वीकारायचं नाही. मग काही स्वीकारायचं नाही तर हेही स्वीकारायचं नाही. आणि म्हणून त्यांनी मीपणा नाकारताना जो आत्मसत्ता नाकारली ते त्यांनी सगळ्यात मोठं टोक गाठलेलं आहे की काही कारण नाही, एका परिसीमेच्या ठिकाणी जाऊन आत्मसत्ता सुद्धा किंवा एक शाश्वत तत्वच मी नाकारतो, ही त्यांची मुळामध्ये चूक आहे. ही चूक कशी आहे की माणसाचं डोकं दुखतं आहे म्हणून डोकंच कापून टाकण्यासारखं आहे.
पायाला ठेच लागली म्हणून पायाचा अंगठाच तोडून टाकण्यासारखं आहे. परिसीमेचा विचार करण्याचं काय कारण आहे? परिसीमेचा विचार करण्याचं इतकं काहीच कारण नाही. त्याचं कारण असं आहे की तो मर्यादित अनुभव आहे. त्या मर्यादित अनुभवाला मर्यादित उपाय शोधा, ते बुद्धांनी केलं नाही. गौतम बुद्धांनी त्याचं टोक गाठलं. मर्यादित अनुभव काय आहे बुद्धांचा? त्यांना असं वाटतं की माणसाने नीतीने राहावं, जग चांगलं असावं. हे जगाच्या मुळाशी काय तत्व आहे हे शोधायचं मला काही गरज नाही. मला फक्त दुःखाचा नाश करायचा आहे. आणि दुःखाचा नाश करण्याकरता जे काही उपयुक्त नाही ते सगळं मी नाकारलेलं आहे. मला काय करायचं आहे? या माणसाला दुखणं झालं म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या डॉक्टरकडे एखाद्या पेशंटला नेलं तर त्या डॉक्टरांच्याकडे घरातली माणसं जर बाकीच्या गोष्टी काहीतरी सांगायला लागल्या, अहो असा तापट होता, असा बोलत होता, संताप येत होता, त्याच्यामुळे यांना इतका त्रास झाला, म्हणून या माणसाला पॅरालिटिक स्ट्रोक आला, म्हणून त्यांचं ते म्हणाले बघा त्यांचं बीपी कशाने वाढलं, त्यांना कशाचा त्रास झाला ते आता आम्हाला काही सांगू नका. आता फक्त त्या माणसाला पॅरालिटिक स्ट्रोक आलेला आहे ना, आता त्या माणसाला त्याच्यातनं बाहेर कसं काढायचं एवढंच आता आम्हाला बघायचं आहे, बाकी आम्हाला बघण्याची काही आवश्यकता नाही. एवढं साधं सूत्र खरं म्हणजे बुद्धांचं आहे, गौतमाचं आहे. त्यांचं म्हणणं असं की या माणसाच्या अंतःकरणामध्ये जे दुःख निवास करू नये ते दुःख दूर झालं पाहिजे, याच्याशिवाय मला काही गरज नाही. त्याच्याकरता त्यांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. त्यांनी असं सांगितलं की एक माणूस आहे, त्याच्यावरती कुणीतरी बाण मारलाय आणि तो त्याच्या हृदयाला वर्मी लागलाय. तो बाण लागल्याबरोबर समोर कुणी वैद्याला बोलावलं, कुणी लोकांना बोलावलं की हा बाण लवकर काढावा, म्हणजे मग त्याला आत वर्मावर आघात होऊन रक्तस्राव होऊन त्याला फारसा त्रास न होता तो बिचारा या सगळ्या दुखण्यातून बाहेर पडेल. आणि म्हणून आपण त्याच्यावर औषध योजना करावी, आपण औषध उपचार करावा. अशा हेतूनी चार माणसं म्हणाले जवळ येतात. तर तो माणूस त्यांना विचारतो की हा बाण कुणी मारला, हा बाण कसा मारला, हा बाण कशाचा आहे, हा बाण त्यांनी मला मारलाच का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाल्याशिवाय मी तुम्हाला बाण काढू देणार नाही. तो गौतम बुद्ध म्हणतात ह्या सगळ्याची काय गरज आहे, तुला फक्त दुःख निवृत्त व्हायचं आहे ना, तू ह्या दुःखाच्या फक्त बाहेर पड, तुला ह्याच्यापेक्षा इतर काही विचार करण्याचं काही कारण नाही. उलट तो लागलेला बाण जितक्या लवकर दूर होईल आणि जितक्या लवकर तुझ्या वेदना कमी होतील तितकं तुला जास्त सुखाचं आहे. हे असले प्रश्न विचारणं खुळेपणाचं आहे. म्हणून बुद्धांनी असं म्हटलं की आपल्याला तत्वज्ञानाची काही आवश्यकता नाही आहे, आपल्याला फक्त दुःख निवृत्तीचा उपाय शोधण्याचंच फक्त प्रयोजन आहे, ह्याच्यापेक्षा अधिक प्रयोजन आपल्याला संभवत नाही. परंतु या सगळ्यामध्ये बुद्धांनी तत्वज्ञान मांडलं नाही, पण सर्व शून्य आहे असं म्हणून, शून्य याचा अर्थ अभाव आहे, सगळं अभावात्मक आहे असं म्हणून तत्वज्ञान मांडणीला सुरुवात केली. आणि बौद्धांच्या संप्रदायामध्ये गौतम बुद्धांनी जरी मांडले नाहीत निरनिराळे पर्याय किंवा तत्वज्ञान, तरी पुढे त्यांच्याकडे पंथ निर्माण झाले, त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न तत्वज्ञानं आली. त्याचा विचार आपण पुढे करू. कारण त्यांनी काय केलं, त्यांच्या शिष्यांनी गौतम बुद्धांनी जी वेगवेगळ्या वेळी केलेली विधानं होती ती सगळी विधानं एकत्र केली आणि आपल्या बुद्धीने त्या विधानांचा आपल्याला जो योग्य वाटेल तो अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती आपल्या आग्रहाने तत्वज्ञानं उभी केली. शंकराचार्यांच्याकडे जसं झालं तसं शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत सिद्ध करून दाखवण्याकरता निरनिराळे दृष्टांत घेतले की बिंब प्रतिबिंब, सूर्य आहे आकाशामध्ये आणि खाली डबकं आहे, त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, तर ते प्रतिबिंब सूर्याचंच आहे, पण ते म्हणजे जरी सूर्य नसला तरी सुद्धा ते जसं सगळ्यांच्या ठिकाणी व्यापून राहतं वगैरे वगैरे, याकरता हा दृष्टांत घेतला. दुसरा दृष्टांत घेतला सोने आणि दागिने किंवा रज्जू आणि सर्प, ती दोरी पडलेली आहे आणि तिच्या ठिकाणी सर्पाचा भास होतोय, हा झाला आभासवाद. म्हणजे रज्जू सर्पावरती आभासवाद म्हणणारा पंथ निर्माण झाला. म्हणजे जिथे अद्वैताचं तत्वज्ञान सांगताहेत तिथेच पंथ निर्माण झाले. दुसरा बिंब प्रतिबिंबवादी झाला. अशा प्रकारे शंकराचार्यांच्याकडे सुद्धा भिन्न भिन्न संप्रदाय निर्माण झाले, तसेच बौद्धांकडे झाले. आपल्याला काही त्याच्यावर भर द्यायचा नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी परस्पर विरोधी वचनं आपल्याकडे घेऊन एका
सुगताचं म्हणजे एका बौद्धांचंच तत्वज्ञान हे वेगवेगळ्या प्रकारांनी मांडलं. आता कोणी जगाला सत्य असं म्हणतात, पण म्हणाले जी जगाची बाह्यस्थिती आहे, मी विज्ञानवादी आहे, ते कोणी म्हणतात की नाही जगाची बाह्यस्थिती खरी नाही. सगळे हे बौद्धांचेच अनुयायी आहेत. ते कोणी म्हणतात जग सत्य आहे, कोणी म्हणतात जगाची बाह्यस्थिती सत्य आहे, कोणी म्हणतात की जगाच्या मागचं विज्ञान सत्य आहे, कोणी म्हणतात नाही सर्व काही शून्य आहे. म्हणाले कोणी म्हणतं की बाह्य जगत हे ज्ञानासारखं सत्य आहे वगैरे वगैरे. या सगळ्या जे बुद्धांच्या मूळ उपदेशाच्या ठिकाणी या लोकांनी अतिरेकाने काही काही संकल्पना करून ते जे विषय आहेत ते बरेच भरकटवले. म्हणजे बुद्धांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते वेगवेगळ्या दिशेने पुष्कळ भरकटलं गेलं. बुद्धांना एकच सांगायचं होतं की नीतिमत्ता सदाचरण हे समाजामध्ये राहावं. आता हा सगळा विचार वेदांमध्येही आहे. वेगळेपण त्याच्यामध्ये काही आहे का तर म्हणाले तसं वेगळेपण जे काही बौद्ध मतामध्ये आलेलं आहे ते काही वेदांपेक्षा काही वेगळं आहे असं तिथे जाणवत नाही. आता त्यांनी जे तत्वज्ञान उभं केलं ते उभं करताना किंवा बुद्ध जे सांगत होते ते विषय आणखीन सुस्पष्टपणे समजून घेण्याकरता या पुढच्या लोकांनी जी तत्वज्ञानं उभी केली त्यामध्ये आणखीन काही गोष्टींची भर घातली. ती जी भर घातली आहे ते आपण उद्या बघणार आहे. पण जे आत्ता मुळात मान्य केलेलं आहे बुद्धांनी, ज्या गोष्टी मुळात स्वीकारल्या आहेत त्या आपल्या पुढे आधी आज आपण तत्वज्ञान म्हणून बघणार आहे. त्याच्यामध्ये बुद्धांनी काय सांगितलं? बुद्धांचं पहिलं सूत्र आहे की सर्वम क्षणिकम, सर्व काही क्षणिक आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे. आणि म्हणून बुद्ध क्षणभंगवाद असा मानतात की या क्षणाला जे आहे ते पुढच्या क्षणाला ते नाही आहे, ते दुसरंच आहे, ते नव्याने जन्माला आलं आहे. म्हणजे ह्या क्षणाचे आपण पुढच्या क्षणी वेगळे जन्माला आलो, त्याच्या पुढच्या क्षणी वेगळे आलो. आता उत्पत्ती स्थिती आणि लय, जन्माला येणं, नाश पावणं आणि टिकणं या तीन गोष्टी तर आपल्याला दिसतात निसर्गामध्ये. ज्या क्षणी जन्माला आलं किंवा निर्माण झालं त्याच्या पुढच्या क्षणी समजा ते टिकलं, त्यांच्या दृष्टीने नाहीच. ज्या क्षणी जन्माला आलं त्याच क्षणी गेलं. क्षणभंगवाद, त्याच्यामध्ये ज्या क्षणाला जन्माला आलं त्या क्षणी त्याला स्थिती आणि त्याचा लय, म्हणजे एकाच वेळी उत्पत्ती आणि त्याच वेळी स्थिती आणि त्याच वेळी लय कसा राहू शकेल? असा क्षणभंगवाद हा मुळातच तर्काने कणभर सुद्धा टिकू शकत नाही. कारण काय आहे, कार्यकारण भाव जो आहे त्याच्यावर आघातच होतो. कारण जे कार्य आहे ते ज्या कारणापासून निर्माण झाले ते कार्य आणि कारण यात तर अंतर पाहिजे ना. किंवा ज्याच्यापासून निर्माण झालं आहे ते निर्माण करताना तो काळाचा, म्हणजे हा जर एक क्षण धरला मी आत्ता माझ्या पुढे, तर याच्या मागचा एक क्षण आहे, याच्या पुढचा एक क्षण आहे. आता निदान 3 तर क्षण कल्पना करावे लागतील की एक उत्पत्तीचा आहे, एक स्थितीचा आहे, एक लयाचा आहे. असा पण जर नाही मान्य केला तर उत्पत्ती स्थिती लय कशी होईल? बरं, काहीच अस्तित्वात नाही, काहीच मानायचं नाही तर कोणत्याही कारणा वाचून कार्य कसं होईल? होणारच नाही. कारण कोण कुणाचं कारण होणार की काहीच जर मानलं नाही. मला जर आता दही पाहिजे तर मी काय म्हणणार की दुधापासून दही होतं. बौद्ध म्हणणार या सगळ्याचा अभावच आहे. मग दही करायचं असेल तर दही कशापासून करायचं? त्याच्याकरता काहीतरी मान्य करावं लागेल की कार्य. कारण की दूध हातामध्ये घेतलं तर दुधाचं दही होतं. तर दुधाचं दही करण्याकरता दूध तर स्वीकारलं पाहिजे, तरच आम्हाला दह्याचा विचार करता येईल. दागिना घडवायचा आहे तर आम्ही मेण आणलं दागिना घडवायला लागलो तर तो आम्हाला हातात घालता येईल का? म्हणाले आम्हाला तो सोन्याचा दागिना बनवावा लागेल. मेणाचा बनवला, स्वयंपाक करायला गेलो, उष्णतेच्या जवळ लागलं तर मेण वितळूनच जाईल, दागिनाच राहायचा नाही. म्हणजे कार्य ज्याचं करायचं आहे त्याच्याकरता त्याचं कारण आम्हाला बघावं लागेल, आम्हाला शोधावं लागेल आणि त्याचा निश्चितपणाने आम्हाला काहीतरी संबंध जोडून दाखवावा लागेल. आता त्याच्याबद्दल ते काय म्हणतात तो भाग आपण नंतर बघू. पण बौद्धांच्या मते सर्वम क्षणिकम, सगळं काही अनित्य आहे. नंतर सर्वम दुःखम,
सगळं काही दुःखाने भरलेलं आहे, दुःखाशिवाय दुसरं काही नाही. तिसरं सर्वम अनात्मम, सगळं काही अनात्म आहे. अनात्म म्हणजे काय? आत्ता या झाडावरती हे फूल फुललेलं आहे म्हणजे आम्ही दोन गोष्टी सांगतो. आम्ही नुसते काल आपण पाहिलं जे अर्धवैनाशक आहेत, आपण काल काय बघितलं? कमळाचं फूल आहे, त्या कमळाच्या फुलाचा देठ मान्य केलाय, कमळाच्या फुलाच्या पाकळ्या मान्य केल्या आहेत, कमळाच्या फुलाचा मधला भाग मान्य केलेला आहे, त्याची पानं मान्य केली आहेत. पण कमळाचं फूल म्हणजे काय? फूल म्हणजे देठ, फूल म्हणजे पाकळ्या, फूल म्हणजे पानं नाही. त्या सगळ्यापेक्षा फूल नावाचं एक काहीतरी वेगळं अस्तित्व आहे की ज्याच्यामुळे ते फूल होतं. नुसता गंध म्हणजे फूल का? नाही. नुसत्या पाकळ्या म्हणजे फूल का? म्हणून हे फूल नावानी जे अस्तित्व आहे, हे आंब्याचं झाड नावानी जे अस्तित्व आहे, खोड पांद्या पानं फुलं फळं एवढंच त्या झाडाचं अस्तित्व नाही आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की सर्वम अनात्मम. त्यांनी असं म्हणतात की फुलाला वेगळं अस्तित्व नाही, वस्तूला वेगळं अस्तित्व नाही, त्याचे वेगळे वेगळे अवयव ठीक आहे, अस्तित्व का नाही? कारण सर्वम क्षणिकम. त्यामुळे फूल नावाचं वेगळं अस्तित्व आम्ही स्वीकारत नाही. आता सर्वम स्वलक्षणम, त्यांनी असं सांगितलं हे सगळं जे आहे ते स्वतःच्या लक्षणांनी युक्त आहे. मग सर्वम स्वलक्षणम म्हणजे काय आहे? स्वलक्षण कशाला म्हटलंय? त्यांनी सांगितलंय की नाम, त्या वस्तूचं काहीतरी नाव आहे. म्हणजे आता उलटसुलट विधान आपण बघा की आता इथे मगाशी काय म्हटलंय? सर्वम अनित्यम, सगळं काही अनित्य आहे. आता काय म्हटलंय? आता ते सर्वम लक्षणम. आता त्याचं जे लक्षण आहे जे स्वलक्षणम, स्वतःचं म्हणून काही लक्षण आहे. आता स्वतःचं म्हणून काय लक्षण आहे? पहिलं सांगितलं नाम, म्हणजे कुणाला तरी नाम आहे. आता अनित्याला कोणतं नाम देणार आहेत? कारण त्यांच्या मते सगळं जर अनित्यच आहे, काहीच जर टिकत नाही, तर नाव कशाला देणार? पण म्हणाले ठीक आहे, त्याला नाव आहे, त्याला रूप आहे, त्याला गुण आहेत आणि त्याला कर्म आहे. म्हणजे मिरची आहे, तिचं कर्म काय आहे? पदार्थ तिखट करायचा असेल तर मिरची घातली पाहिजे, पदार्थाला खारट किंवा मिठाची चव म्हणजे खारेपण यायला पाहिजे असेल तर मीठ घातलं पाहिजे, गोड व्हायचं असेल तर साखर वापरली पाहिजे. म्हणजे त्या साखरेला साखर हे नाव आहे, त्याला ते पांढरं रूप आहे, त्याच्यानंतर त्याचा गोडी हा गुण आहे आणि दुसऱ्याला गोड करणं हे त्याचं कर्म आहे. हे सगळं त्याच्या ठिकाणी आहे. आता त्याची जाती आहे. जाती म्हणजे एक गट आहे. कशाचा गट आहे? गोड पदार्थांचा गट आहे. म्हणजे हिमालयामध्ये गेलं तर हिमालयातले लोक असं सांगायचे सुरुवातीला की म्हणाले आमच्या प्रांतामध्ये पूर्वी कधी साखर नव्हती, आम्हाला गोड म्हणजे काय माहीत होतं तर आपला तांबडा भोपळा, तांबड्या भोपळ्याची जी गोडी तेवढीच गोडी आम्हाला माहीत होती, त्याच्याशिवाय तिकडे गूळ नाही, तिकडे साखर नाही, कोणताही पदार्थ नाही. म्हणजे गोड करायचा पदार्थ आंबे मिळायचे थोडाच काळ. म्हणजे हिमालयात पूर्वी तर तसा आंबाही मिळत नव्हता. आता अलीकडे खालून वरती तो दशेरी तरी जातो. पण गोडी करता तिथे जे स्वतःचं बनत असे हिमालयातलं ते फक्त भोपळा, तांबडा भोपळा बनत असे. तो तांबडा भोपळा उकडला की त्याची जी गोडी आहे ती गोडी त्यांना मिळत असे. आणि मग पुढे आंब्याची गोडी ते म्हणाले आमच्या लहानपणी त्यावेळेचे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हिमालयातली की त्यावेळी गोड पदार्थ नव्हता. आता आपल्याला माहिती आहे गोडाच्या अनेक जाती आहेत. मध गोड आहे, साखर गोड आहे, गूळ गोड आहे, काकवी गोड आहे, अशा अनेक जे फळं गोड आहेत त्या फळातली आंब्यासारखी तर विशिष्ट गोड आहेत. मग ही जी गोडाची जाती आहे त्यांनी काय सांगितलं की नाम आहे, रूप आहे, गुण आहे, कर्म आहे आणि जाती आहे. एक त्याला वर्ग आहे काहीतरी. हे तिखट पदार्थांचे वर्ग आहेत की अक्कलकारा खाल्ला आणि जिभेवरती झिंझिण्या येतात. एक प्रकारचं तिथे सुद्धा आपल्याला तिखटपण, तीक्ष्णपण जाणवतं जे तिखटाच्या ठिकाणी जाणवेल. तर त्यांनी सांगितलं ह्या जाती आहेत त्यांच्या, तर त्यांचा वर्ग आहे, त्याचं वर्गीकरण होतं. आता हे सगळं एका वस्तूच्या बाबतीत केलं. आम्हाला नाम कळलं, रूप कळलं, गुण कळले, कर्म कळलं आणि जाती कळली. पण म्हणाले त्याच्या पलीकडे वस्तू आहे. म्हणजे बघा आधी इकडे काय म्हणतात की सर्वम अनित्यम म्हणताना म्हणतात वस्तू नावाला अस्तित्वच नाही, आणि इथे सर्वम स्वलक्षणम म्हणताना म्हणतात
की त्या वस्तूला वस्तू म्हणून त्याचं काही विशेषता आहे. त्याच्याकरता ते एक उदाहरण देतात दुधाचं. पांढरं आहे ते दूध आहे. मग दूध आहे ते फक्त गाईचंच आहे का? नाही, जाती आहेत. शेळीचंही दूध आहे, गाईचंही आहे, म्हशीचंही आहे, बकरीचंही आहे, अनेक प्रकारचं दूध आहे. जे पांढरं दिसतं ते दूध आहे का? नाही म्हणाले. शेंगादाणा भिजत घातला आणि त्याच्या जर साली काढून टाकल्या आणि त्याचं जर वाटून पाण्यामध्ये काढलं तरी ते दुधासारखं दिसेल. काजू आहे, तो पाण्याबरोबर वाटून काढला आणि त्याचं पातळ केलं, दुधासारखं दिसेल. आजकाल तर आपल्याला माहिती आहे की बाहेर आता काय पदार्थ वापरतायत आणि त्याचं आर्टिफिशियल दूध बनवतायत. म्हणजे त्या दुधाला तर आता काही आपल्याला शब्दच नाही आहेत वापरायला. आर्टिफिशियल केमिकल्स घेऊन ज्याला पांढरा रंग येतो त्याला दूध म्हणून विकतात, त्याच्या मिठाया करतात वगैरे वगैरे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दूध कशाला म्हणणार ज्याचं नाम, रूप, गुण, कर्म, जाती या सगळ्याच्या पलीकडे त्याचं जे अस्तित्व राहतं ते त्याचं अस्तित्व काय आहे, ते त्याचं स्वलक्षण आहे. असं म्हणजे बुद्धांनी जे सांगितलं त्याच्या तत्वज्ञानामध्ये, त्या पदार्थाचं ते तुम्ही स्वलक्षण समजा. आणि मग आता दुधाला ते लक्षण काय द्यावं ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दूध म्हणजे काय आहे, जे खराब होतं ते आहे, कारण ते सुद्धा गुणात जाईल. दुधाचं वैशिष्ट्य काय आहे. आणि मग ते म्हणतात की सर्व लक्षणं म्हटलं त्यावेळी काय होतं, जेव्हा स्वलक्षणाचा विचार आला आणि या सर्व लक्षणांच्या सहित आला, ती बाजूला करून स्वलक्षण सांगायची वेळ आली, तेव्हा म्हणाले त्यांना आश्रय घ्यावाच लागतो आत्मतत्वाचा. त्याचं वैशिष्ट्य काय, पुन्हा त्याच्यामध्ये विशेषत्वानी काय राहिलं. माणसाची कल्पना करा की आपल्या माणसाचं नाम बाजूला केलं, रूप बाजूला केलं, गुण बाजूला केले, त्याच्यानंतर कर्म बाजूला केलं, आमची जाती म्हणून वैशिष्ट्य बाजूला केलं, तर आमच्या ठिकाणी काय राहिलं. आमच्या ठिकाणी त्या चित्ताला धरून असलेलं किंवा त्या चित्तामुळे जे असलेलं वैशिष्ट्य, माझं स्मरण वेगळं आहे, माझी बुद्धी वेगळी आहे, माझा अहंकार वेगळा आहे, माझं मन वेगळं आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त त्या आत्म्याच्याच आश्रयाने राहत आहे, त्या चैतनाच्याच आश्रयाने राहत आहे. पण माझं वैशिष्ट्य काय, ते माझं वैशिष्ट्य आहे. मग समोरचा माणूस म्हणतो आता तुमच्या एवढ्या वयापर्यंत एवढा मोठा अनुभव तुमच्या पदरी गोळा झाला असेल की आपण म्हणतो हो झाला ना. मग तो त्याच्याकडे नाही पण माझ्याकडे आहे, जे माझ्याकडे नाही ते त्याच्याकडे आहे. हे त्याचं स्वलक्षण आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण हे त्याचं वैशिष्ट्य कशातून येतं, कुठल्या तरी चेतनाच्या आधाराशिवाय येत नाही. काहीतरी एक आश्रय असावा लागतो आणि बौद्ध आश्रय मानत नाहीत. मग हे तत्वज्ञान कसं मानायचं, मग त्यांचं स्वलक्षण कसं मानायचं, हा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर जे पाचवं आहे ते निर्वाणम शांतम. त्यांनी असं म्हणलंय निर्वाण, आणि त्याच्याकरता ज्योतीची उपमा दिली आहे की एक ज्योत आहे. आणि ती ज्योत कशी आहे, ती प्रत्येक क्षणाला जळतीये ना, कारण त्यांना ते जास्त सोयीचं आहे. ते निर्वाणाला ज्योतीची उपमा देणं, कारण प्रत्येक क्षणाला तिचा एक 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 कण जळत असतो. त्यांचा प्रत्येक क्षण, ते त्यांनी म्हणे ना सर्वम क्षणिकम, त्यामुळे ते जळत असतं प्रत्येक क्षणाला. दुसरं सर्वम दुःखम, कारण जळण्यामुळे तिथं ताप निर्माण होतो, ते तापदायक असतं, उष्णता निर्माण होते. म्हणजे सर्वम दुःखम, सर्वम क्षणिकम आणि निर्वाणम शांतम. हे शांत म्हणजे हे सगळं संपलं, हे जळणं संपलं की हे सर्वम क्षणिकम पण थांबतं आणि हे जे काही दुःख आहे ते पण थांबतं. आणि म्हणून गौतम बुद्धांनी जे काही तत्वज्ञान म्हणून सांगितलं त्यात त्यांनी म्हटलं या जगात जगावं कशा करता, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर मरून जावं, कारण हे दुःख कशाला भोगायचं. म्हणजे ही जी भूमिका आहे मुळामधली त्यांची, ती भूमिका तशी पटणारी नाही आहे. आणि असलाच तर बौद्धांचा नैराश्यवाद होऊ शकतो की काहीच नाही या जगात. असं आहे, असा जगात जन्माला आलेला माणूस जगल्याशिवाय, खाल्ल्या पिल्याशिवाय, राहिल्याशिवाय, स्वतःचं शरीर राखल्याशिवाय कसा राहील, आणि हे सगळं करताना ह्याला काही अर्थच नाही असं म्हणून जगण्याला तर त्याहून अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे बुद्धांचं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान कोणाला फारसं पटत नाही. पण बुद्धांची नीतिमत्ता
बुद्धांचा त्याच्याबद्दलचा विचार, समाजाबद्दलची कळकळ, दुःखाच्या निवृत्तीबद्दलची त्यांच्या अंतःकरणातली उत्कटता, हे सगळंच्या सगळं स्वीकार्य आहे, हे सगळंच्या सगळं मान्य आहे. आता ह्याच्या पुढे बुद्धांनी जाऊन असं म्हटलं, त्यांनी आत्मसत्ता नाकारली त्यामुळे ते बंडखोर आहेत. आता वेदच नाकारला ना आत्मसत्ता नाकारल्यामुळे, त्यामुळे वेदाचं प्रामाण्य नाकारलं आहे त्यांनी. आणि त्यांना मूळ तत्वाच्या शोधात रस नाही, म्हणून ब्रह्मामध्ये रस नाही. सगळंच अनित्य असल्यामुळे काही मानायचा प्रश्नच नाही. वेदांचं मत मानायचं ते कुणाचंच काहीच मानायचंच नाही ना, त्यामुळे न मानणं हे एकच मानणं आहे त्यांचं. आता त्याच्या पुढे त्यांनी 4 आर्य सत्य मानलेली आहेत. गंमत बघा, काहीही मानायचं नाही पण काही मानायचं, याचा काय अर्थ आहे आपल्याला समजत नाही. त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली आहेत, ही बुद्धांची आहेत आणि त्याच्यावरून मग गौतम बुद्धांची, त्याच्यावरून संप्रदाय झाले आहेत. त्यांनी असं सांगितलं की कोणती 4 आर्य सत्य आहेत. आर्य म्हणजे कायम टिकणारी शाश्वत सत्य, त्यातलं दुःख हे पहिलं शाश्वत सत्य आहे. त्यामुळे दुःख हेच सत्य आहे. आणि त्याला दुसरं सत्य, दुःखाला काहीतरी कारण आहे, कारणाशिवाय काही दुःख होत नाही. मग कारण काय आहे त्यांनी सांगितलंय. मूल कारण अविद्या आहे, मूल कारण तृष्णा आहे, अपेक्षा आहे, वासना आहे, इच्छा आहे. आपल्याला वाटतं काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं, काहीतरी प्राप्त करावं, ही जी इच्छा आहे ते त्याचं मूल कारण आहे. दुसरं मूळची अविद्या म्हणजे अज्ञान. म्हणजे बघा, हा शंकराचार्यांनी अविद्या मानली आहे, मूलभूत अविद्या मानली आहे. बौद्धांनी सुद्धा अविद्या मानली आहे. त्यामुळे मूलभूत माणसाचं अज्ञान. आता असं आहे ना की त्याला ती इच्छा तरी का होते, पहिल्यांदा अज्ञान आहे म्हणून, की आता रस्त्यावरून आपल्याला लांबून येताना वेगाने येणारा ट्रक दिसत असतो, वाहन दिसत असतं, पण ज्याच्या ठिकाणी फाजील आत्मविश्वास असतो तो म्हणता ती येते तर काय झालं गाडी, आपण पटकन क्रॉस करू, तो धावत धावत गाडी क्रॉस करायला जातो. आता अलीकडचा ट्रक वेगवान त्यांनी क्रॉस केला, पण पुढून त्याच्या पुढून येणारा 2 व्हीलरवाला ह्याला कुठं पाहायला मिळालाय, त्याच्या मागे असलेला तो तितक्या वेगाने समोर आला की तो याला येऊन धडकतो. म्हणजे ही मूलभूत अविद्याच आहे. काय की जेवढं माझ्या डोळ्याला दिसतं आहे तेवढंच समोर येणार आहे असं का समजतोस बाबा. रस्ता जर तू ह्या ठिकाणी ओलांडून पलीकडे जातोयस, कोणतंही वाहन त्याच्या बाजूने भरधाव येणं शक्य आहे. तुझ्या सबंध रस्त्यात 1 नाही 4 वाहनं येणं शक्य आहे. तुझ्या डोळ्याला दिसल्याशिवाय आणि तुला रस्ता सुरक्षित मिळाल्याशिवाय तू कशाला रस्ता ओलांडतो. आणि असा नाही ओलांडला आणि दुःख निर्माण झालं तर काय करायचं. त्यामुळे बुद्ध म्हणतात अहो हे अज्ञान आहे. जे बुद्ध म्हटलं की आपण गौतम बुद्ध, आणि बौद्ध म्हटलं की बुद्धांचा संप्रदाय, बुद्ध विचार. आणि त्यामुळे बुद्ध म्हणतात की ही अविद्या, ही हाव, ही तृष्णा, ही सगळी आम्हाला या दुःखाला कारणीभूत आहे. दुसरं काय म्हणाले, आता दुःख सत्य आहे कसं आहे, सत्यच आहे म्हणाले. पायाला ठेच लागली आणि दुखलं, याच्यात काय असत्य आहे. हा आरोप कोणावर आहे, किंवा हे कुणाला आता ह्याचं निराकरण केलं पाहिजे. शंकराचार्यांना. जगत मिथ्या मानताना शरीराला जर ठेच लागली तर शंकराचार्य मानतात का मानत नाहीत, आपल्याला त्याच्यात आता जायचं नाहीये. व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी द्वैतच स्वीकारलंय आणि व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी सांगितले शरीराला लागलं तर ती वेदनाच आहे. आणि म्हणून आपण ते एक उदाहरण सुद्धा पहिल्या भागामध्ये घेतलेलं होतं की शंकराचार्य रस्त्यावरून जात आहेत, कोणीतरी खोडसाळपणाने समोरून एक हत्ती जो आहे तो असाच त्यांच्या अंगावरती येईल असा मधोन्मत्त हत्ती आणलेला आहे. आणि त्याला समोर अंगावर येताना पाहून शंकराचार्य झरकन आपला मार्ग बदलून दुसऱ्या बाजूला जातात. त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही हत्तीला बघून पळाले का जीवाच्या भयानी, कारण हत्ती मिथ्या आहे. कारण तो जरी पळताना दिसला तरी. शंकराचार्य म्हणाले हो अगदी बरोबर आहे, पलायनम अपि मिथ्या, माझं पळणं सुद्धा मिथ्याच आहे, तो हत्ती मिथ्या आहे तसा. म्हणजे इथे त्यांनी सांगितले की व्यावहारिक सत्तेमध्ये सगळं सत्यच आहे, ते काही असत्य नाही आहे. पण इथे त्यांनी म्हटले दाढ दुखते आहे. बौद्ध म्हणतात किंवा बुद्ध म्हणतात की दाढ दुखते हे सत्यच आहे. हो दाढ दुखी आमची थांबलीच पाहिजे. पाय दुखतोय सत्यच आहे, गुडघा दुखतोय सत्यच आहे, ते आमचं बरं झालंच पाहिजे. त्या दुःखाचं कारण काय आहे हे एक समजलं पाहिजे. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की त्या दुःखाचा
निरोध केला पाहिजे. तिसरं आर्य सत्य. पहिलं आर्य सत्य दुःख, दुसरं आर्य सत्य दुःखाचं कारण, तिसरं आर्य सत्य दुःखाचा निरोध, की त्या दुःखाला आम्हाला रोखता आलं पाहिजे. की म्हणाले कारणाचा निषेध, आम्ही जर कारण बाजूला केलं तर आम्ही कारणाचा जर निषेध करू शकलो तर आम्ही दुःखाचा निषेध करू शकतो. पण कारणाचा निषेध करायला बौद्ध, आता त्याचं खंडन आपण उद्या करणार आहे, बौद्ध जे मानतात त्या पद्धतीने कारणाचा निषेध करता येत नाही. कारण बौद्ध काय म्हणतात, सर्वम क्षणिकम, म्हणजे मी जर क्षणिक आहे, ह्या क्षणी जर मी क्षणिक आहे याचा अर्थ असता पुढच्या क्षणी मी असेल असं नाही, आपल्यापैकी कोणीही असेल. कारण काहीच नित्य नाही ना, काहीच पायाभूत नाही, काहीच शाश्वत नाही आणि काहीच मूळ कारण नाही. बुद्ध म्हणतो मूळ कारणच नाही. मला हे असायला काही मूळ कारण आहे, त्याचं कारण माझं कर्म आहे, त्या कर्माने हे शरीर मिळालेलं आहे. आतमध्ये जीव आहे ते त्याचं दुसरं कारण आहे. आणि बौद्ध म्हणतात की असं काही नाही आहे कारण, फक्त सगळे पदार्थ, आता पुढे येईल त्याचं जी काही संगती आहे ती संगती आत्ता आपण बोलत नाही, आपण उद्याला बोलू. पण तिथे त्या संगतीमुळे फक्त पुन्हा निर्माण होईल. याचा अर्थ एक गाय आहे ह्या क्षणी आणि पुढच्या क्षणी त्या गायीचा उंट होईल, त्याच्या पुढच्या क्षणी त्याचा बैल होईल. कारण त्याला काय आहे, मूळ काही पण बनू शकतं. जसा जादूगार आहे, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, त्याला जर मूळ काही पायाच नाही, त्याला जर मूळ काही सत्ताच नाही, तर अमुक एक गोष्ट स्थिरपणाने ती तशीच राहील असं कसं म्हणता येईल. की आम्ही माणूस आहोत किंवा मी ही एक व्यक्ती आहे, मी माझं नाव, आडनाव, घर दार, माझी इस्टेट प्रॉपर्टी, माझ्या आवडी निवडी हे सगळं मी सांगते. हे मी कशाच्या आश्रयाने सांगू, काहीच नाही. कारण प्रत्येक क्षणाला हे निघूनच गेलेले नवीन येणार आहे. आणि त्या नवीन येण्याला पायाने आम्ही पण म्हणतो की बॉडी मेटाबॉलिझम तर विज्ञानाने पण मान्य केला, वैद्यकांनी पण मान्य केला, शरीराचा चयापचय मान्य केला आहे. पण त्याच्यामध्ये काहीच नाही असं म्हटलेलं नाहीये. या सगळ्याला सामान्य किंवा ह्या सगळ्याला एक आधारभूत एक काहीतरी आहेच, जे आमचं शरीर आहे, ज्याच्यामध्ये बदल होत जातात. पण तो मुळात ढाचा तरी एकाच्या आश्रयाने चालाय ना. जो आश्रय तो आत्मा आहे आणि त्याच्यावरती अंतःकरण आहे. बौद्ध म्हणतात ते नाही, ते म्हणतात दुःखाचा निरोध केला पाहिजे. आता दुःखाचा निरोध कसा करणार, कारण ते त्यांच्या तत्वानी म्हणू शकत नाहीत. कारण दुःखाचा निरोध व्हायला, आता पुन्हा एक मुद्दा की मी रोगी आहे, आता मी रोगी आहे आणि मी रोगी आहे आणि पुढच्या क्षणी जे कण निर्माण होणार आहेत किंवा जे काही निर्माण होणार आहेत ते निर्माण होणारे कण, त्याचा निरोध करण्याकरता जर मी औषध घेतलं तर त्याचं परिमार्जन होईल. पण बौद्धांच्या मते कुणी कुणावर परिणामच करू शकत नाही, कारण सगळं क्षणिक आहे, काही उद्भवेल. म्हणजे मला रोग झाला तर दुसरा रोग सुद्धा उद्भवू शकेल. म्हणजे ह्या क्षणी सर्दी आहे तर पुढच्या क्षणी ताप असेल, पुढच्या क्षणी ताप आहे तर त्याच्या पुढच्या क्षणी आणखीन काही गालफुगीसारखा रोग असेल, त्याच्या पुढच्या क्षणी चर्मरोग असेल, त्याच्या पुढच्या क्षणी डोक्याला त्रास देणारा रोग असेल, काही निर्माण होईल. जर क्षणभंगवादी आहोत आपण, प्रत्येक क्षणाचा भंग होतो, तर त्या रोग्याला औषध दिलं तर ते औषध त्याच्या शरीराला लागू पडलं पाहिजे ना. कारण ते लागू पडायला ते पोटात जाऊन, ते पोटात विरघळून, ते शरीरामध्ये सगळ्या बाजूला पसरून आणि देहामध्ये ज्या भागाला विकार आहे किंवा रोग आहे, जो रोगग्रस्त भाग आहे त्या भागाला ते औषध पोचून त्याचे परिणाम होऊन मग त्या शरीरामध्ये रोग निवृत्ती झाली हे कळण्या इतका कुठला क्षण राहिला. एवढ्या सगळ्या क्षणामध्ये सगळं भुरभुर भुरभुर उडून गेलं, त्यातलं काहीच राहणार नाहीये. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही दुःखाचा निरोध म्हणता, तो तुमच्या तत्वज्ञानाने करायचा कसा, तो निरोधच नाही करता येणार. तर बुद्धांनी उत्तर काय दिलंय, मी अनुभव घेतलाय, मला झालेल्या दुःखाची निवृत्ती याचा अनुभव मी घेतलाय, त्यामुळे तुम्हाला सांगतो की दुःखाचा निरोध होतो. कसं आहे बघा तत्वज्ञान. असं आमच्या वेदांत्यांनी एक जरी विधान केलं असतं तरी सगळ्यांनी वेदांत्यांना फाडून खाल्लं असतं की काय विधान करता तुम्ही म्हणून. आणि आता हे विधान कसं आहे की दुःखाचा निरोध कसा करायचा याच्याकरता उपाय काय देतील तो वेगळा,
पण त्यांनी सांगितलं की निरोध होतो का, मी माझ्या अनुभवाने सांगतो, मी दुःखाचा निरोध केलेला आहे, बाकीचं तत्वज्ञान मला माहीत नाही. आणि त्यांनी पुढे सांगितलं की हे जे मार्ग आहेत, आता चौथा की दुःखाच्या निरोधाचा मार्ग, तो कोणता मार्ग आहे, तो त्यांनी अष्टांग, आर्य अष्टांग मार्ग असं त्याचं वर्णन केलंय. ते म्हणाले त्याच्यामुळे आपण निरोध करू शकतो. काय आहे, पहिली ते 8 विषय कोणते आहेत किंवा ते मार्ग कोणते किंवा त्याचं स्वरूप काय, काय म्हणायचं ते बघा. आता त्याचे एक एक भाग. तर त्यांनी असं म्हटलं की ते 8 सगळे सम्यकनी युक्त आहेत. सम्यक काय, सगळं सम्यक, सम्यक म्हणजे शुभ, त्या शुभानी युक्त आहे. मग काय आहे, सम्यक मार्ग आहे. म्हणजे या सम्यक मार्ग कशाला म्हणायचं की ज्या दिशेने आपण जायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, त्याकरता असलेला हा जो मार्ग आहे तो मार्ग आर्य अष्टांग मार्ग, म्हणजे हा यातला चौथा मार्ग झाला. आता ह्या मार्गाचे सगळे भाग सांगणार. म्हणजे पहिलं दुःख, दुसरं दुःखाचं कारण, तिसरं दुःखाचा निरोध, चौथा त्याचा मार्ग. मार्ग म्हणजे त्या निरोधाचा मार्ग शोधणे. निरोध कसा करायचा, कारण त्यांना ते तिथे उत्तर नाही दिलं. त्यांनी फक्त सांगितलं मला कळलंय. मग आता मला कळलंय पण लोकांनी कसं करायचं, हा लोकांचा प्रश्न आहे, मग तुम्हाला सांगतो म्हणाले. त्यात त्यांनी सम्यक शब्द सगळ्याच्या मागे लावलाय. पहिला काय, सम्यक दृष्टी म्हणजे शुभ दृष्टी. आम्ही ते काय करायचं, शुभ दृष्टी म्हणजे ज्ञान करून घेणे, पाहणे. दृष्टी म्हणजे त्या पाहून घेणे. काय पाहणे, की आपलं स्वतःचं मूळ स्वरूप काय आहे ते पाहणे. आता सगळं जर क्षणिक आहे तर मूळ स्वरूप कुठून आलं आणि ते कोण पाहणार आणि ते कुणाला दिसणार. पण ती सम्यक दृष्टी म्हणजे या सम्यक दृष्टीला कुणाचा दोष येतो, आत्म नावाच्या तत्वाच्या आश्रयानेच तुम्हाला बघायला लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या विधानातच दोष निर्माण केला. दुसरं सम्यक संकल्प म्हणाले, शुभ आकांक्षा, शुभ कामना, दुसऱ्याच्या विषयीचं शुभ चिंतन, सुखाच्या विषयीची विरक्ती, नंतर अद्वेष आणि सर्व प्राणीमात्रांच्या विषयी भूतदया, नंतर परपीडेचं निर्मूलन वगैरे वगैरे, हे सगळे शुभ संकल्प म्हणजे सम्यक संकल्प. आता सम्यक वाचा म्हणजे खोटं न बोलणे, दुसऱ्याला त्रास होईल असं न बोलणे, नंतर कटू शब्द न वापरणे, परनिंदा न करणे, व्यर्थ बडबड न करणे, ही सम्यक वाचा झाली. नंतर सम्यक कर्म. सम्यक कर्मामध्ये काय आलं की प्राणाचं रक्षण करण्याकरता कर्म. दुसऱ्याला काहीतरी होतंय, आज जसं आपण भूतदया, आज जसं आपण बघितलं ना त्या आपल्याकडच्या निरनिराळ्या अरण्यांमधले जे वाघ मेले, त्यातली एक वाघीण गेली, ते 2 वाघ बाहेर आले, ते जखमी झाले, त्यातला एक गेला, एक वाचवला, काय त्या कबुतराचं ऑपरेशन केलेलं रोज आपण जर बघितलं तर ही जी भूतदया आहे की प्राण सगळ्यांच्याच ठिकाणी सारखा आहे. ते एवढंसं कबूतर असेल पण ते जखमी झालं तर त्याला बरं करा. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की प्राणाला वाचवणं, धनाला वाचवणं, दुसऱ्याचं धन वाचवणं, त्याच्याकरता काही कार्य करणं, धनाचा योग्य विनियोग करणं, दुसऱ्याच्या द्रव्याचं अपहरण न करणं, नंतर इंद्रियांच्यावरती संयम ठेवणं, हे सगळं काय म्हणाले, सम्यक कर्म आहे. नंतर सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या मार्गाने आपण पैसे मिळवतो तो मार्ग चांगलाच असावा आणि चांगल्याच मार्गाने पैसे मिळवावे. सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे फिजिकल व्यायाम नाही. हा जो सम्यक व्यायाम आहे तो व्यायाम असा आहे की हे सगळे शुभ विचार, ही सगळी शुभ कर्म, ही सगळी शुभ दृष्टी, हे सगळं जे आहे हे टिकवण्याकरता जे प्रयत्न करावे लागतात ते, की दुसऱ्यावरचा मला राग आला, पण राग आला तर तो आता व्यक्त नाही करायचा, त्या रागावरती नियंत्रण करायचं, इंद्रिय निग्रह, त्याच्यावर नियंत्रण करण्याकरता काही श्रम आहेत. तसंच मला आळस आला, शरीराने आराम करावासा वाटला, नाही, शरीराने आराम करणं हे वाईट आहे, आराम हराम है, नाही शरीर असं करणं, त्याला राबवलंच पाहिजे. त्याकरता जी धडपड आहे, ती जी धडपड केली जाते, ती सगळी धडपड म्हणजे सम्यक व्यायाम आहे असं म्हटलंय ते, की हा सम्यक व्यायाम म्हणजे हे सगळं टिकण्याकरता केलेली धडपड आहे. म्हणून शुभ विचारांच्यासाठी प्रयत्नशील राहायचं हे म्हणजेच व्यायाम आहे. आता सम्यक स्मृती
म्हणाले ह्या ज्या म्हणजे मी नावाचा कोणी स्थिर पदार्थ नाही, हे जग दुःखमय आहे. नंतर मी किंवा या जगामध्ये माझं वेगळं अस्तित्व किंवा या जगाचं वेगळं अस्तित्व हे सगळं काही नाही. म्हणजे मी नावाचा स्थिर पदार्थ नाही, सगळं दुःखमय आहे, सगळं क्षणिक आहे, हे सगळं त्याज्य आहे, असा सारखा विचार करायचा. ह्याला त्यांनी असं म्हटलं हे सम्यक स्मृती. हे सारखं स्मरण ठेवायचं की हे क्षणभंगूर आहे, सारखं स्मरण ठेवायचं की हे सगळं दुःखमय आहे, सारखं स्मरण ठेवायचं की मी नावाचा कोणी नाही, तो आत्ता सुद्धा असायची काही गरज नाही, तो गेला तरी चालेल, तो जितक्या लवकर जाईल तितकं बरं. अशी हे जे स्मरण आहे ते सतत हे सगळं करत असताना जी म्हणाले ह्या सगळ्या वरच्या 7 गोष्टी सम्यक गोष्टी किंवा ह्या अष्टांग योग त्यांनी आर्य अष्टांग मार्ग म्हटलंय, त्या आर्य अष्टांग मार्गाचा अभ्यास करत असताना जी परम शांती माणसाला प्राप्त होते ती म्हणजे त्यांची सम्यक समाधी आहे बौद्धांची. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय 10 अव्याकृते हे बुद्धांनी सांगितले, ती आता आपण ऐकण्यासारखी आहेत. आणि त्यांनी बुद्धांनी सांगितलं की हे सगळं मी काहीतरी तुम्हाला आता बोललोय. काय की बुद्धांनी असं म्हटलं की मला जे वाटलं त्याच्यामध्ये समाधान होतं का आणि दुःख निवृत्ती होते का? त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे होते, कारण तो माझा अनुभव आहे आणि बुद्धांचा तो प्रामाणिक अनुभव आहे. गौतम बुद्धांनी तो शांतीचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा अनुभव मी घेतला आहे, हे मला असंच योग्य आहे तत्वज्ञान असं मला वाटतं, हे मला मान्य आहे. आता लोकांनी त्यांना काही प्रश्न केले. त्यांनी सांगितलं मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देईन, पण मी तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये. ते 10 प्रश्न मी आपल्याला सांगते. एक आहे की तेव्हा त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाकारलं. जग शाश्वत आहे माहीत नाही म्हणाले, त्याचं उत्तर मी देत नाही. जग अशाश्वत आहे माहीत नाही म्हणाले, त्याचं उत्तर मी देत नाही. जगाला अंत आहे का माहीत नाही म्हणाले, त्याचं उत्तर मी देत नाही. जग अनंत आहे का म्हणाले मला माहीत नाही, त्याचं उत्तर मी देत नाही. म्हणाले जीव आणि शरीर हे एकच आहेत का म्हणाले मला माहीत नाही, त्याचं उत्तर मी देत नाही. नंतर जीव आणि शरीर हे वेगळे वेगळे आहेत का ते पण म्हणाले मला माहीत नाही, त्याचं पण मी उत्तर देत नाही. नंतर तथागत म्हणजे बौद्ध संप्रदायाची दीक्षा घेतलेला आणि त्या मार्गाने उपासना करणारा असा जो मनुष्य आहे किंवा असा जो तथागत आहे, तो तथागत मरणानंतर असतो की नसतो, म्हणजे त्या तथागताला मरणोत्तर अस्तित्व आहे की नाही, म्हणजे बौद्धांनी मरणोत्तर अस्तित्व स्वीकारलंय की नाही स्वीकारलंय हा प्रश्न आहे त्यांचा. तर त्यांनी सांगितलं की तथागत मरणानंतर असतो माहीत नाही, तथागत मरणानंतर नसतो माहीत नाही, तथागत मरणानंतर असतो किंवा नसतो किंवा असतोही आणि नसतोही माहीत नाही. हे दोन्ही आम्हाला माहीत नाही. असतो नसतो काही असेल, आपण असं म्हणतो काय काय कल्पना नाही, असेल सुद्धा नसेल सुद्धा, ती पण शक्यता विचारली आहे प्रश्नाची लोकांनी की तथागत मरणानंतर असतो का माहीत नाही, तथागत मरणानंतर नसतो का माहीत नाही, तथागत मरणानंतर असतो आणि नसतो असं आहे का माहीत नाही, असतोही असं नाही आणि नसतोही असं नाही असं आहे का तेही म्हणतात गौतम बुद्ध मला माहीत नाही. त्यामुळे गौतम बुद्धांनी हे सगळंच्या सगळं नाकारलेलं आहे. ते म्हणतात ह्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. आता ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आणि हा सगळा गौतम बुद्धापुरता त्यांच्या संप्रदायाचा ढाचा आहे. आता त्या ढाच्यावरती त्यांच्याकडे येणाऱ्या किंवा त्यांना मानणाऱ्या किंवा त्यांच्याकडे शिष्यत्व पत्करलेल्या लोकांना त्यांनी समाधान झालेलं नाही आहे. मग त्याच्यामुळे समाधान झालं नाही म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारले? त्यांनी जे प्रश्न विचारले ते प्रश्न असे की मग आम्ही ह्या जगाची उत्पत्ती स्थिती लय जे दिसतं आहे ते, मरणोत्तर काय जीवन आहे, तो माणूस जन्माला कशा करता येतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनिर्णित आहेत. बुद्ध म्हणाले मी देणारच नाही आणि मग त्यांना त्याची उत्तरं द्यायची आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणाले की आपल्या आपल्या परीने विषय मांडायचा प्रयत्न केला
जे जग सत्य आहे असं मानतात बौद्धांच्या मते. असत मानणाऱ्यांची तर आता आपण पाहिलीच की त्याच्या पुढं काही शिल्लकच राहत नाही, त्याच्या पुढे बोलायचंच काय. पण ज्यांनी जगाला सत्य मानलं आहे त्यांच्या बाबतीत काय होतं म्हणाले, ते दोन वस्तू मानतात. काय मानतात, एक बाह्य मानतात आणि एक अभ्यंतर मानतात. की एक वस्तू म्हणजे काही गोष्टींच्या एकत्रीकरणामधून बाह्य निर्माण झालेलं आहे, काही गोष्टींच्या एकत्रीकरणामधून अंतरंग निर्माण झालेलं आहे. आता बाह्य कशातून निर्माण झालंय, तर भूत आणि भौतिक या दोघांच्या मधून त्याला बाह्य समुदाय असं म्हटलेलं आहे. ते जे बाह्य समुदाय भूत आणि भौतिक असे बाह्य समुदाय आहेत असं. आणि दुसरं चित्त आणि चैतिक. आता चित्त मानलं बघा त्यांनी, चित्त म्हणजे काहीतरी तर मानावंच लागेल ना, चेतन म्हणा, काही त्याला काहीतरी गुणधर्म लावा ना. आणि चैतिक या नावाने त्यांनी काय म्हटलंय, हा अंतरंग समुदाय आहे, तो आत राहतो. आता आकाशाशिवाय जी चार भूत आहेत त्यांना धातू असं म्हटलेलं आहे आकाशाशिवायच्या. नंतर त्यांच्या परमाणूंना ह्या बाह्य समुदायांचं कारण आहे असं म्हटलंय. म्हणजे कुणाचं, भूत आणि भौतिक ह्यांना ह्यांच्यापासून जे जे काही निर्माण झालंय त्याचं कारण कोण, आकाश सोडून चार. कारण आकाश हा अभाव आहे, त्यांच्याकडे सगळा अभाव आहे ना, त्यामुळे अभावाला आकाश जन्मालाच आलं नाही असं ते म्हणतात. आपण त्या फार वादात पडलो नाही, सगळी सूत्र आपण पाहिली नाहीत आणि पुढे सिद्ध होईल. आता वेदांत मत जेव्हा घेऊ तेव्हा ब्रह्मापासून आकाश निर्माण झालं ना, आकाशापासून वायू निर्माण झाला, हे सगळं आपण पुढे थोडक्यात का होईना पण वेदांत मत जेव्हा इथं या खंडन मंडनाच्या पुढे घेतलेलं आहे तेव्हा त्याचा परामर्श आपण घेणारच आहोत. तर इथे त्यांनी आकाश मान्य केलेलं नाही आहे आणि बाकीचे चार महाभूत मान्य केली आहेत. आणि त्यांना भूत आणि भौतिकांच्या करता जे कार्य करतात ते त्याला त्याचे समुदाय म्हटलंय. नंतर रूप, विज्ञान, वेदना, संज्ञा आणि संस्कार यांना स्कंद असं म्हटलंय. की जे रूप दिसतं त्याच्या मागे जे विज्ञान आहे, त्याला माणसाला होणाऱ्या वेदना, संज्ञा आणि संस्कार म्हणाले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांनी स्कंद असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आता हे समुदाय जे आहेत ते समुदाय बनतात आणि हे समुदाय बनून आता बाह्य समुदाय बनतात, हे चैतिक म्हणजे चित्त आणि चैतिक हे अंतरंग बनतात आतले समुदाय, आणि ते भौतिक त्याच्यातून बाहेरचं बनतं. पण जे समुदाय बनतात, आता बघा इथे पुन्हा इथे मागे आल्यानंतर ह्याला आकाशाशिवाय चार महाभूतांना त्यांनी ह्या परमाणूंना समुदाय असं म्हटलंय. आणि आता हे सगळे स्कंद म्हणून यांना चैतिक, कुणाला, रूपाला चैतिक, विज्ञानाला चैतिक, वेदनेला चैतिक. कारण रूप नाही ना तिला, वेदनेला तसं रूप नाही आहे पण तिचं काही वैशिष्ट्य आहे. नंतर रूपाचं काही वैशिष्ट्य आहे त्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी. तसंच विज्ञान, त्याच्या मागचं जे सूत्र आहे, विज्ञान म्हणजे ह्या सगळ्याचं भौतिकाचं ज्ञानच, त्याचं जे स्वरूप आहे, ह्या सगळ्याला काय म्हटलंय, त्याला स्कंद असं नामाभिधान देऊन त्याला चैतिक असं म्हटलंय. म्हणजे ते चित्ताशी निगडीत आहेत असं म्हटलंय. आता हे समुदाय जे आहेत हे समुदाय एकत्र येतात. समुदाय म्हणजे चार महाभूत आणि त्याच्यापासून जग निर्माण होतं. पण ते कोण एकत्र आणतो आणि कसे एकत्र आणतो? कारण काय, या बौद्ध मतामध्ये कुणी ह्याचा उपभोग, म्हणजे ही सृष्टी आहे, ही सृष्टी निर्माण होतीये, ही सृष्टी कुणाकरता निर्माण झाली आहे? ज्याच्याकरता निर्माण होते तो भोगता आहे आणि जी निर्माण झालेली सृष्टी आहे ती भोग्य आहे. तर इथे या सृष्टीमध्ये बौद्ध मतामध्ये कोणी भोग्य नाही, कोणी भोगता नाही. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की कुणा चेतनाची सत्ता नाही, कुणी भोग्य भोगता नाही. आता अशी जर चेतनाची सत्ता नाही असं जर ते म्हणतात तर मग काय आहे? त्यामुळे कोणत्या कारणाने, कोणत्या प्रयोजनाने हा समुदाय एकत्र येईल? तर म्हणाले कोणतंच प्रयोजन नाहीये. म्हणजे बौद्ध हे कोणतंही प्रयोजन देऊ शकत नाहीत आणि ते जे चेतन म्हणून मानतात ते चेतन स्थिर आहे असं मानतात. म्हणजे चेतन स्थिर आहे. समुदाय ज्यांचे होतात ती चार महाभूत आहेत,
त्या 4 महाभूतांना एकत्र आणण्याकरता कोणतंही प्रयोजन नाही, कारण त्याच्या मागे कार्य करणारा कोणी नाही, आणि चेतन नावाचं एक काही स्थिर असं स्वरूप आहे आणि ते काहीच करत नाही. आणि त्यामुळे हा जो समुदाय आहे तो समुदाय कसा निर्माण करायचा, त्यांनी एकत्र कसं यायचं हे काही सिद्ध करता येत नाही, तो समुदाय सिद्ध करता येत नाही. आणि हा जर समुदायच सिद्ध झाला नाही तर जग कसं निर्माण होईल असा त्यांच्याकडे एक प्रश्न आहे. आणि आता एकच बारकासा मुद्दा घेऊन आपण आज थांबूया. आता हा जो चेतन आहे तो ना भोगता आहे ना नियंता आहे. म्हणजे आमच्या पुरता आम्ही या जीवाला भोगता म्हणतो, हा काही नियंता नाही. आपण कोणावर नियंत्रण करू शकत नाही. कुणी एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला मोठ्या हुद्द्यावरती एखाद्या पदावर बसवलं तरी सुद्धा नियंत्रण करणारे आपण नसतो, ज्याच्यावर बसतो ती खुर्ची असते. कारण ती सत्ता नियंत्रण करते, ती व्यक्ती नाही नियंत्रण करत. कारण त्या खुर्चीचा मान म्हणून ऐकलं तर लोक ऐकतील आणि नाही तर ऐकणार पण नाही. याचे आंदोलन काय आहेत की मारे मंत्र्याची खुर्ची मिळाली म्हणून त्याचं सगळ्यांनी ऐकावं असं कोणी करत नाही किंवा कोणी ऐकत नाही. त्यांना जर पटलं नाही कुठल्या मंत्र्याचं किंवा मुख्यमंत्र्याचं तर आंदोलन झाल्याशिवाय राहत नाही. तर इथे ते म्हणतात या चेतनाला फक्त स्थिर सत्ता आहे, एक चेतन आहे, कारण मानावंच लागेल. हालचाल होते म्हटल्यावर चेतन मानलंच पाहिजे. त्यामुळे चेतन आहे, त्याला त्यांनी म्हटलंय तो भोगता किंवा नियंता, त्याला अधिकार कोणताच नाही, ते नुसतं स्थिर आहे, ज्याची सत्ता स्थिर आहे असं ते स्वरूप आहे. आणि पुन्हा म्हणाले त्या ठिकाणी त्यांना का नाही त्याला म्हणता येत स्थिर असा, म्हणजे हा जो चेतन आहे तो आहे, म्हणजे स्थिर आहे कोणत्या अर्थाने आहे, तो आहे. म्हणजे आम्ही ह्याला म्हणजे वी ॲश्युम की आम्ही असं मान्य करतो की चेतन आहे, पण तो भोगता किंवा नियंता का होत नाही, कारण त्याला स्थिर सत्ता देता येत नाही. त्याचं स्थैर्य मानलंय, कारण ते मानावंच लागेल म्हणून ते मानलंय, पण त्याची सत्ता भोगता म्हणून का नाही, कारण भोगता म्हणून असेल तर त्याला एक स्थैर्य वेगळ्या प्रकारचं आलं की उपभोग घेण्याकरता हा जो चेतन आहे तो ह्या गोष्टींचा उपयोग करील. मग आता तो उपयोगच नुसता नाही करील, त्याला एकदा कळलं ह्या आंब्याच्या झाडाला आलेला जो आंबा आहे तो फार सुंदर आहे, त्याची चव छान आहे, आणि त्या सगळ्या चेतनाच्या बरोबर आलेलं मग स्मरण आहे, मग ते अनेक गोष्टी आहेत की त्याच्या माध्यमातून तो कर्म करील. भोगताच नाही झाला की कर्मच नाही. आणि शास्ताच कोणी नाही म्हणजे ईश्वर नाही, कारण शासन कुणाचंच नाही. ते म्हणतात कुणाचंच शासन मान्य नाही आहे, आणि म्हणून नियंता कोणी नाही, पण काय आहे, चेतन आहे. पण तरी सुद्धा त्याची सत्ता जी आहे अशी स्थिर असणारे सत्ता असं बौद्ध मताला काही मान्य करत नाहीत ते. आणि त्यामुळे त्यांनी काय मान्य केलंय, त्यांनी ते चैतन्य आहे म्हणजे देहामध्ये हालचाल होतीये त्याच्या माध्यमातून, हे वेगवेगळ्या प्रकारांनी मान्य केलंय, पण हे आत्मतत्व आहे या स्वरूपामध्ये त्यांनी मान्य केलेलं नाहीये. आता त्यांनी एक 12 निदानं मान्य केलेली आहेत, त्यातली काही आपण बघूया. एक अविद्या मान्य केलंय, आपण मगाशी बघितलं. संस्कार मान्य केलंय, विज्ञान मान्य केलंय, नाम, रूप, षडायतन म्हणजे 6 प्रकारची आयतनं. आयतन म्हणजे हे जसं पाणी ठेवण्याकरता पाणी प्यायचं भांडं, पाणी प्यायचं भांडं हे त्याचं आयतन आहे. आपल्या देहामध्ये हा जीव राहतो, त्यामुळे ह्या जीवाकरता हे देह हे आयतन आहे. आता हा माईक आहे, ह्या माईकला इथे जर या पद्धतीने स्थिर राहून त्याचा उपयोग द्यायचा असेल तर त्याच्याकरता हे सगळं आयतन आहे, त्याच्याकरता ही सगळी जोडणी आहे, हे त्याचं राहण्याचं निवासाचं ठिकाण आहे, त्याच्याकरता ते शरीर आहे. त्या अर्थाने त्यांनी षडायतन मान्य केली आहेत, 6 आयतन मान्य केली आहेत. वेदना मान्य आहे, तृष्णा मान्य आहे आणि उपादान मान्य आहे, अशी काही निदानं त्यांनी मान्य केली आहे. आणि उपादान म्हणजे आसक्ती असा अर्थ केलाय. वेदांत्यांच्या उपादानासारखा अर्थ नाही आहे, त्याचा अर्थ आसक्ती असा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे काय आहेत, ही एकमेकांची कार्यकारण आहेत, कारण ह्याला मूलभूत कोणी नाही ना, फक्त चैतन्य जे दिसतं आहे ते मान्य आहे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवा की त्याचं स्थिरपण कुठे मान्य केलं आहे, हे दिसतं आहे ते चेतन आहे हे मान्य केलंय.
पण त्या चेतनाला पुन्हा वेगळं काही मान्य केलं नाही. उलट या जगात जे जे निर्माण झालंय त्याचा कार्यकारण भाव जर द्यावा लागला तर बौद्धांनी असा मान्य केलेला आहे की म्हणाले एखाद्या वेळेला संस्काराचं कारण अविद्या असेल आणि कार्य संस्कार असेल, एखाद्या वेळेला नाम हे कारण असेल, रूप हे त्याचं कार्य असेल. हे असे एकमेकांची कार्यकारणं होतील. ते एकमेकांच्या साह्याने एकमेकांची कार्यकारणं ती बनत जातील. आणि ह्या वेदना, तृष्णा, आता हे तर आपल्याला कार्यकारण सरळ दिसतं की तृष्णा आहे, त्या तृष्णेतून सुखदुःखात्मक वेदना निर्माण होणार आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हे एकमेकांचे जे आहेत ते एकमेकांचे कार्यकारण होतात आणि सातत्याने होत राहतात. हा याचं कारण ते, त्याचं कारण ते, त्याचं कारण ते, त्याचं कार्य हे रहाडगाडग्यासारखं होत राहतं म्हणाले, एकमेकांच्याकडून एकमेकांच्याकडे. आणि म्हणून हे जे समुदाय आहेत ते प्रतिक्षणाला अखंडपणे जन्म घेतात. आता त्याचा काय जे निराकरण करायचंय ते आपण उद्या बघू. ते असे अखंड जन्माला येणारे जे समुदाय आहेत ते समुदाय ह्या कार्यकारणांच्या मधून, हे जे रहाडगाडग्यासारखी फिरणारी कार्यकारणं आहेत त्याच्यामधून निर्माण होत जातात, असं हे बौद्धांचं मत आहे. उद्या बौद्ध मताचं खंडन करून जैन मताचं खंडन करून त्यांचा सप्तभंगी न्याय आहे, तर त्याचं काय स्वरूप आहे ते आपण उद्याला बघूया.